मंगलमय मंगलकरण वीतराग विज्ञान नमो ताहि जाते भये अरहंतादि महान करी मंगल करी हो महा ग्रंथ करण को काज जाते मिले समाज सब पावे निज पद राज पावे निज पद राज। आपल्या सकाळी प्रश्न होता ना, इच्छा ही कोणत्या गुणाची पर्याय आहे? 334 चारित्र्य गुणाची. त्यात नाही आहे का हिंदीमध्ये? बरं, मराठी पुस्तक असतं तर 334 आहे का पुस्तक? इच्छा क्षयक्षमी की म्हणण्यात हेतू. सिद्धांतामध्ये इच्छेला चारित्र मोहाच्या उदयाने निष्पन्न म्हटले आहे आणि ही इच्छा रागच दुःखाचे कारण आहे. काय शंका होती आमची सकाळी की इच्छा हे ज्ञान आहे का चारित्र्याची पर्याय आहे? इच्छा ही एक पर्याय आहे, तर ती कुठल्या गुणाची आहे असं कसं डोक्यावर? तर त्यासाठी सांगतायत की चारित्र मोह म्हणजे दर्शन मोह आणि चारित्र मोहाचे 2 भेद केले मोहाचे. मग दर्शन मोहाचे भेद कुठले? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. आणि चारित्र मोहाचे भेद कुठले? क्रोध, मान, माया, लोभ. हास्य, रती हे सगळे त्याचे भेद आहेत. आणि त्याच्यात इच्छा आली. मग इच्छा कुठलं कर्म आहे? चारित्र गुणाची पर्याय. मग कुठल्या कुठल्या कर्माचं भेद येतात? ते कुठल्या कर्मामध्ये घालायचे? म्हणजे हे क्रोध, मान, माया, लोभ का? कशात घालणार? क्रोध, मान, माया, लोभ मध्ये इच्छा कुठं घालणार? का बरं? मोहनीय कर्माचा भेद आहे ना. कुठलं भेद आहे? चारित्र मोहामध्ये तर तुमचे 16 प्रकृती येते आणि हास्य, रती, अरती, शोक, भय, गुप्सा आणि 3 वेद. मग त्यात कुठे इच्छा आली? पण त्याच्या निमित्तानंच सगळी इच्छा होत असते. जे रागाच्या उदयातच इच्छा होते ना. क्रोध, मान, माया, लोभ सगळंच हास्य, इच्छा निर्माण त्यातच इच्छा पण निर्माण. ही क्रोध, मान, माया, लोभ तरी का होते? तर ती वस्तूला जाणत असताना म्हणजे जाणतानाच इच्छा. अचेतन वस्तूंना ज्ञान पण होत नाही, इच्छा पण होत नाही. बरोबर. ज्ञान झालं नाही तरी म्हणजे आहे तर मोहनियामध्ये इच्छा कुठं आहे ते तुम्हाला शोधायचंय. तर सिद्धांतामध्ये इच्छेला चारित्र मोहाच्या उदयाने निष्पन्न म्हटले आहे. तर म्हणलंय तर चारित्र मोहाच्या मध्ये येणार इच्छा म्हणून. ही इच्छा रागच म्हणजे इच्छा म्हणजे राग आहे. त्याला दुःखाचे कारण आहे. क्षयक्षमिक ज्ञान नाही. कारण ज्ञान हा जीवाचा स्वभाव असल्यामुळे तो त्रिकालामध्येही बंधास निमित्त होऊ शकत नाही. रागच दुःखाचे कारण आहे. क्षयक्षमिक ज्ञान दुःखाचं कारण नाही. क्षयक्षमिक ज्ञान दुःखाचं कारण नाही असं सांगितलं. बरं, सगळीकडे अपेक्षा म्हणजे रागच क्षयक्षमिक ज्ञानामध्ये असलेला तो राग आहे, ती इच्छाच दुःखाचं कारण. असं म्हटलं जातं ना, जगन्य ज्ञान. नाही, क्षयक्षमिक ज्ञान दुःखाचं कारण नाही आहे असं सांगतायत आणि इच्छा दुःखाचं कारण आहे असं सांगतायत. म्हणजे ज्ञानाकडे नेलंच नाही इच्छेला. बरं, ठीक आहे, बाजू घ्यायला लागले. ज्ञान हा जीवाचा स्वभाव असल्यामुळे तो त्रिकालामध्येही बंधास निमित्त होऊ शकत नाही. परंतु येथे ग्रंथकाराने इच्छेला क्षयक्षमिकी म्हणून क्षयोक्षमास दुःखाचे कारण म्हटले आहे. कारण याचे कारण हे की रागरूप इच्छा प्रवृत्ती ही क्षयक्षमिक ज्ञानाबरोबरच प्रगट होते. म्हणजे इच्छा कोणाला प्रगट होते? आता गुणस्थान बघा की 1 ते 14 गुणस्थान आहेत. हे जीव आहेत, संसारी आहेत, कथनची जातं सगळेच. मग त्याच्यामध्ये इच्छा कोणाकोणाला होते? पहिल्यापासून शंका लागली का काय? कुठपर्यंत आहे? 12वीपर्यंत आहे. मग इच्छा कुठपर्यंत आहे?
हे पण प्रश्न आहे. 10वी पर्यंत म्हटलात तर मोहाचा पर्याय होईल आणि 12वी पर्यंत म्हटला तर ज्ञानाकडे जाईल. ज्ञानाकडे. 10वी पर्यंतच इच्छा. पुढे 11-12 इच्छा काय नाही, शैक्षणिक ध्यानावस्था 11व्या आहे. गुणस्थानामध्ये काहीतरी इच्छा झाल्यामुळेच तो खाली गेला. ध्यानावस्था आहे ग ती, ध्यानावस्था आहे ना. ध्यान पण असतं 11व्या 8व्या गुणस्थानात- गुणस्थानापासून आहे, 7व्या गुणस्थानापासून आहे. हो. मग परंतु तोपर्यंत अजून सूक्ष्म लोभाचा उदय 10व्या गुणस्थानापर्यंत आहे. सूक्ष्म लोभ असू दे की म्हणजे एक शैक्षणिक ज्ञान म्हणताय तर 12व्या गुणस्थानापर्यंत न्यावं लागेल. आणि अबुद्धिपूर्वक का असे ना त्यांच्यामध्ये मग आहे. कारण का असते सांगा तिथं, जे 8व्या गुणस्थानाच्या वर जाणारे मुनी आहेत ना, तर त्यांच्यामध्ये इच्छा असते का नसते, तर तिथं सांगायचं अबुद्धिपूर्वक इच्छा असते. कसली इच्छा असते का? बुद्धिपूर्वक ध्यानाचीच करते. ध्यानाकडे आहे. मग बुद्धिपूर्वक कशाची इच्छा करते? मला संसारात राहायचंय, मला हे मिळालं नाही, हे पाहिजे, असलं कशाची काय इच्छा करतात? सूक्ष्म कशाची इच्छा आहे मा स्वभावात त्यांना? हो, 8व्या गुणस्थानाच्या वरच्यांना संचलन कशाच्या उदयात असणार आहे. काय पण इच्छा कशाची म्हणायचं? स्वभावाला जाणण्याची, नाही, स्वभावामध्ये राहायची. आहेच की प्रवृत्ती इच्छा रूपाच मोक्षाची इच्छा आहे, म्हणते. स्वभाव रूपच आहे. नाही मोक्षाची इच्छा असेल. नाही, आगमातनच उत्तर द्या, मला अध्यात्म नको मग चालतंय. जाणण्याची इच्छा असते. नाही नाही, म्हणजे ह्या गुणावरून त्या गुणावर हा संक्रमण संक्रमण करायचं. चालू आहे ना. संक्रांती, अर्थ संक्रांती व्यंजन आणि योग संक्रांती म्हणजे काय? एका द्रव्यावरून दुसऱ्या द्रव्याचा विचार करतात, गुणाचा विचार, पर्यायाचा विचार, हे अबुद्धिपूर्वक चालू आहे त्यांचं. किंवा व्यंजन संक्रांती, योग संक्रांती, मना 3 योग सांगितले ना सकाळी आज, कुठले? मनोयोग, वचन योग आणि काय योग. मग 3 योगांमध्ये पण परावर्तन चालू असते, एका योगावरून दुसऱ्या योगावर. मग जेव्हा योग बदलला, विषय बदलला, शब्द बदलले, चिंतन बदललं की तिथं पुन्हा काय म्हणायचं, खंड पडला, एका ज्ञानातून दुसऱ्या ज्ञानात गेला असं. मग जिथं उपयोग बदलला म्हणला तर तिथं पण आहे की अवग्रह ही हाव आहे धारणा, आहेच की मग ते ज्ञान. अवग्रह ही हाव आहे. मग हे जे असतात ना ज्ञानाचे पर्याय, ऐकून आहेत ना, हे अवग्रह ही हाव आहे. मग कधी होतं ते? एखाद्या वस्तूला जाणत असताना पहिल्यांदा हे होतात, अवग्रह ही हाव आहे. काय असतं माहितीये ते? अवग्रह म्हणजे काय? पदार्थाला जाणलं ही ध्वजा आहे, जाणलं. नाही, ध्वज सामान्य रूपाने जाणलं, ही हा म्हणजे काय? त्यात विशेष जाणलं. अवग्रह म्हणजे इंद्रिय आणि वस्तू यांचा सन्निपात झाल्यावर पहिल्यांदा जे उत्पन्न झालं ते ज्ञान म्हणायचं अवग्रह. त्यात अजून निर्णय नसतो, पण अनिर्णित असतं असं पण नसतं. जसं तुमचं संशय ज्ञान आहे वगैरे तसं नाही आहे. अवग्रह म्हणजे टुवर्ड्स त्या वस्तूच्या प्रती जाणण्याचं प्रोसेसिंग सुरू झालं, म्हणून पहिली स्टेप आहे त्याला म्हणायचं अवग्रह. काय म्हणले? इंद्रिय आणि विषय यांचा सन्निपात झाला असताना जे पहिलं ज्ञान उत्पन्न होतं त्याला म्हणायचं घ्या. जावा चालू की अवग्रह पहिला, मग हा ठराविक कक्षेत असताना पदार्थाला जाणण्याची प्रवृत्ती म्हणायचं का? पहिलं ज्ञान जे उत्पन्न पदार्थाला झालं, जाणणं. पहिलं ज्ञान जे जे उत्पन्न पदार्थाचं झालं ज्ञान होतं ते त्याला म्हणलं अवग्रह. म्हणजे आता अजून सुरुवात झाली आहे, निर्णय झाला नाही अजून ज्ञानाचा, पण एका अपेक्षेने सुरू झालंय तर होणार आहे असं म्हणा. आवायामध्ये निर्णय होणार. काय म्हणले? इंद्रिय व विषय. पेन नाही आहे? हां लिहित आहे, लिहून देऊ. हो लिहा भाभीजी. पेन माझ्याकडे आहे, इथे आहे. इंद्रिय आणि पदार्थ यांचा सन्निपात झाला म्हणजे ते आपल्या निकट आले एकमेकांच्या. म्हणजे आता तुमच्या डोळ्याच्या निकट आले हा पदार्थ, हे शास्त्र. मग त्यांचा सन्निपात झाला असताना म्हणजे निकट आला असताना पहिल्यांदा जे ज्ञान उत्पन्न झालं त्याला म्हणायचं अवग्रह. त्याच्या पुढे हा म्हणजे काय? हा म्हणजे इच्छा. इच्छा मग पदार्थाविषयी अजून जाणण्याची इच्छा झाली. जसं महाराजांनी उदाहरण दिलं ना न्यायदीपिकेमध्ये, काय पांढरं काहीतरी दिसलं, आकाशामध्ये हलताना पांढरं काहीतरी दिसलं, काय होतं? मग हे जाणण्याची इच्छा झाली ना तुम्हाला. हा, मग ते असं ज्ञान झालं त्याला संशय म्हणलं. आणि मग
बदक आहे, पताका आहे, काय म्हणलं ते फडकं आहे, काय म्हणायचं, झेंडा आहे असं काय, ह्याचा निर्णय करायसाठी स्टेप सुरू झाले. पहिली स्टेप म्हटलं अवग्रह. मग त्याला म्हणायचं काय, जेव्हा पहिल्यांदा पाहिलं आणि आता उपयोग तुमचा केंद्रित झालाय आणि अजून जाण्यासाठी पुढे सरकलाय, तर त्याला म्हटलं अवग्रह. दुसरं काय झालं, इहा. इहा म्हणजे आता विशेष जाणण्यासाठी अजून प्रवृत्ती झाली. फार फार फास्ट आहे ही प्रोसेस, असं नाही आहे की स्टेप वाईज लय वेळ गेला मध्ये, फ्रॅक्शन ऑफ सेकंड असं फास्ट होतं तुम्हाला. म्हणजे हे विषय जाणायला किती वेळ लागला, ह्या विषयाकडनं दुसऱ्या विषयाकडे गेला उपयोग, त्याचा निर्णय करायला किती वेळ गेला. म्हणजे जी अपरिचित वस्तू आहे त्याच्यामध्ये हे पहिल्यांदा स्टेप्स होतात, पण ते होत असताना असा काही वेळ लागतो असं नाही. पण समजून घेण्यासाठी हे सगळे भेद केले. इहा म्हणजे काय, विशेष जाणून घेण्याची इच्छा. मग इच्छा आली नाही तर म्हणून आम्ही त्याला म्हणतोय ज्ञान. तर इहा अवाय म्हणजे काय, ज्या ज्ञानामध्ये वस्तूचा निर्णय झाला त्याला म्हणलं अवाय. आणि धारणा म्हणजे कालांतराने ही विस्मरण न होणे, ह्याला म्हणलं धारणा. तर काय सांगताय तिथं, कशासाठी गेलो तिकडं आपण, हा नाही मला विचारायचं होतं की श्रेणीमधल्या जीवांना इहा असतं का नाही. म्हणजे तिथं जेव्हा उपयोग परिवर्तन चालू आहे योगाचं वगैरे, तर तिथं मध्ये अवग्रह इहा वाय धारणा होतंय का, असं माझं शंका होती. म्हणजे आता जर त्यांचा एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थावर उपयोग जाताना होऊन जात असेल, पण आपण काय म्हणतो प्रत्येक वेळी क्रम होणार असं काय गरजेचं नाही आहे, व्हायला पाहिजे असं. म्हणजे कुठं होईल कुठं नाही होईल. एखाद्या विषयाचा निर्णय आहे ऑलरेडी, तर जसं मी आत्म्याचा निर्णय केला, जाणणार आहे असं मी जाणलं, मला निर्णय झाला आत्मा काय आहे, पुन्हा मी बाहेर विषयात गेलो आणि पुन्हा स्वतःकडे येणार, तर हे सगळे स्टेप्स होणार का नाही होणार. अवग्रह इहा वाय नुसतं धारणा झालेलं असतं त्याच्यावरून पुढे जाईल, होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक वेळी परत स्टेप्स होतील असं नाही आहे, आणि नाही होतील असं पण नाही आहे. कधी विस्मरण झालं, काय म्हणतो समारोप झाला, तर पुन्हा तसे स्टेप्स होतात. मग त्यांचं बुद्धिपूर्वक तर धारा स्वभावाकडे आहे काय, आणि अबुद्धिपूर्वक काय म्हणायचं, सगळ्या विषयांमध्ये परिवर्तन चालू आहे. अबुद्धिपूर्वक आपण पकडू शकत नाही. हे सगळं सांगतायत कोण, त्यांना पण नाही माहिती आहे. मग सांगितलं कोण, केवलींनाच माहिती आहे तुमचा उपयोग काय चाललाय. तुम्ही इथं बसलाय आणि काय विचार करताय, हो सांगू का मी, मला पण कळतंय. 5 वाजता काय करायचं, कधी जायचं, काय काय करायचं, सगळं प्लॅनिंग चाललंय ना एकानंतर एक. तर ते अबुद्धिपूर्वक दशेमधलं जे काय व्यापार आहे ते सगळं केवली गम्य आहे. आणि असेल ते आता श्रेणीतल्या जीवांना, त्यांना पण नाही गम्य ते ऍक्च्युली. अबुद्धिपूर्वक दशेतलं छद्मस्थांना नाहीच. म्हणजे श्रेणी आरूढ जीव 4 ज्ञानाचे धारे असतील ना, तरी सुद्धा ते अबुद्धिपूर्वक विषयाला नाही जाणार. म्हणजे चालू आहे ते कार्य, तुम्हाला पण माहित नाही ऍक्च्युली. अबुद्धिपूर्वक शब्द वापरतात, नक्की काय अर्थ. बुद्धिपूर्वक म्हणजे मी आता तुझ्याशी बोलतीये, सांगतीये, ग्रहण करतीये. इवन तुम्हाला आत्ता जो विचार चाललाय ना, घरी काय केलंय, काय करायचंय, हे सुद्धा बुद्धिपूर्वकच आहे, अबुद्धिपूर्वक नाही आहे. अबुद्धिपूर्वक म्हणजे तुम्हाला पकडीतच येत नाही तो विषय. जसं की एक्झाम्पल बरं का, स्वप्नामध्ये तुम्ही काय बघितलं, जाणलं, हे तुम्हाला नाही पकडीत येत. सकाळी उठल्यावर पण तुम्ही आठवायचा प्रयत्न केला तरी येत नाही. तशा प्रकारात ॲक्च्युली स्वप्नातलं पण बुद्धिपूर्वकच आहे. पण आता हे असं आहे की 2 धारा एका वेळी असतात छद्मस्थ जीवांच्या, एक बुद्धिपूर्वक म्हणायचं, एक अबुद्धिपूर्वक. मग ही जी अबुद्धिपूर्वक असती ना, तर ह्याच्यामध्ये सगळे प्रकारचे विचार चालू असतात. आणि मग ॲक्च्युली ते आपल्या विलफुल नाही आहे, विचारपूर्वक तुम्ही करता असं नाही आहे. त्यामुळंच तर म्हणजे एकदा माताजींना विचारलं होतं प्रश्न एकांनी की आपल्याला अनेक कर्मांचे उदय आत्ता चालू असतात, अनेक भयंकर उदय चालू आहेत, काय शरीरामध्ये असा त्रास झाला, मग मी तर असं काय पाप केलं नाही आणि कशाला असा उदय आला असं वाटतं आपल्याला. तर तिथं सांगितलं माताजींनी की जेव्हा मंदिरात जातो त्यावेळेस तुम्ही समजा कुठले खोटे भाव झाले आपल्याला तिथं मंदिरात कुठल्याही प्रकारचे, तर त्याचं फळ काय, निधत्ती निकाचित कर्मांचा बंध होतो. कारण आयतन क्षेत्रामध्ये आपण असे भाव करणं हे सगळ्यात मोठं पापाचं कारण. मग आम्ही म्हटलं की आम्ही ते पण नाही केलं समजा, तर माताजींनी सांगितलं की तिथं असताना अबुद्धिपूर्वक सगळे परिणाम चालू आहेत, त्याला आपण न थांबवू शकतो, न बदलू शकतो, न काय, त्याच्यात काहीच करू शकत नाही तुम्ही.
फक्त तुम्ही बुद्धिपूर्वक विषय चांगले ठेवा, सतत तसे आपल्याला विचार असतील तर अबुद्धिपूर्वकमध्ये कदाचित तशा प्रकाराने परिणाम होईल. पण तिथं जे काही परिणाम आपले चुकले मंदिराच्या ठिकाणी, त्याच्या निमित्तात असे भयंकर कर्मांचे उदय बांधले जातात की ते नियमाने भोगावे लागतात. म्हणून तर म्हणले की मुनिराजांना पण इतकी चांगली साधना करतायत, बस आपला पुरुषार्थ त्यांचा तर स्वतःसाठी आहे, सगळ्यांविषयी समभाव आहे, तरीसुद्धा उपसर्ग किती, का बरं असे भोगावे लागले? त्यांनी कोणाचं वाईट केलं? शेगडी ठेवली डोक्यावर, गळ्यात साप टाकला, दागिने घातले, माहिती आहे तुला? त्या मुनींच्या डोक्यावर शेगडी ठेवली, माहिती आहे का? असं गळ्यात साप टाकला, माहिती आहे काय दीदी, माहिती आहे का तुला? असं मुनी ध्यानाला बसले होते आणि त्यांच्या गळ्यामध्ये साप टाकला. मग मुनींनी काय करायचं? साप बघितलाय कसा असतो साप, ते सांगावं लागेल पहिला. जाऊ देत, हसायला लागली ती पण. काय केलं माहिती आहे का? मग म्हणजे त्या महाराजजी ध्यानाला बसले होते, शांतीसागर महाराजजी, आणि त्यांच्या अंगावर मुंग्या चढल्या, सगळ्या मुंग्यांनी अंगाला सगळं पोखरून काढलं. मग मुनिराज काय करत होते? कोणाचं वाईट करत होते का? कोणाला मारत होते का? मग तरी पण त्यांना उदय का आला असा? असे परिणाम आपण केले जेणेकरून मग हे जेव्हा कळलं ना तेव्हा सगळ्याचं प्रतिक्रमण करा म्हणले. केलं असतील आपण पण, भाव झाले असतील मंदिराच्या ठिकाणी वगैरे, अशा ठिकाणी अनेक चुकीचे भयंकर परिणाम केलेले असतात, ज्याचं फळ असेल भविष्यामध्ये कुठं मिळणारं उदयारूपाने, तर त्याचं आत्ता प्रतिक्रमण पश्चाताप करा. तेवढंच करू शकतो, दुसरं काय करू शकतो? मग भविष्यासाठी सांगा काय करायचं? मला तशा ठिकाणी मंदिराच्या क्षेत्रामध्ये असे भाव न हो, त्याच्यासाठी मी काय करायचं काका? एवढंच आहे. म्हणजे तुम्हाला बुद्धिपूर्वक सुद्धा असे भयंकर अशुभ भाव न हो, हेच परिणाम बुद्धिपूर्वक सांभाळा विचारांना, तर बदलतील कदाचित. म्हणजे काय म्हणायचं, जसे विचार दिवसभरात करतात तसे स्वप्नात येतात म्हणतात रात्री. एवढंच आपण करू शकतो. काय मा, शेवटच्या समयाला आपल्याला असे अनेक उदय येतात जे सतवतात, आणि मग अशा विचारांना बदलणार कसं? नाही, आपण आपल्या स्वभावाचं आणि मी जीव आहे हे ध्यान करायचं. हे आता करताय. त्या समयाला जर कर्मांची उदीरणा सुरू होती ना जेव्हा, तेव्हा ते भयंकर त्रास देतात कर्म. मग तिथं काय करायचं आपण? शांतच राहिलं पाहिजे. कसं शांत राहायचं? मी तुम्हाला सांगणार, तुम्ही मला सांगायचं. नमोकार मंत्र म्हटलं की पास नमोकार मंत्राचं स्मरण सारखं करायचं. म्हणून आत्ता पुरुषार्थ एवढा तीव्र करा की सगळ्या प्रकारच्या उदयांमध्ये सुद्धा मी स्थिर राहो. कधी कधी कुठल्या उदयांच्या निमित्तात माझी भ्रष्टता न हो परिणामातून. एवढा आत्ता सांभाळण्याचा पुरुषार्थ करा, तर कसं आहे आपला शेवट माहित आहे का? काय नसतं माहिती, मला माहित आहे. म्हणजे ज्याला ह्याच्यात रुची नाही आहे, ज्याची ज्ञानाची स्थिरता नाही आहे, ज्याला आपल्याला ज्ञान ध्यानामध्ये आवड नाही आहे, तसं पाय करू नये बेटा. शास्त्र आहे ना, शास्त्र आहे बेटा. मांडी घालून बस. पाय इकडे वर ये. काय सांगू? शेवट कसं होईल? म्हणजे आपण आपल्याला उदीरणा जेव्हा होती ना कर्मांची, म्हणजे काय उदीरणा म्हणजे काय? उदीरणा म्हणजे काय? फळ येऊन नाही, उदयाच्या आधी कर्म उदयाला फळ निघून निघून झाले. नाही, त्याचा काळ यायच्या आधीच उदयाला येतं. तप केला असता ते कर्म निघून जातात. असंच जातात का? पंढरपूरमध्ये असंच जाते. म्हणजे काय म्हणायचं, अशी उदाहरण दिलं ना त्याला, सांगा की कर्णानुयोगात काय दिलं? एकानंतर एक असे विटांची लाईन रचली आहे, एकावर एक अशी, आणि मी मधलीच लाईन काढली. काय झालं? सगळे वरचे लाईन खाली ढासळले एकदम. तर तसं म्हटलं की तुमच्या पुरुषार्थाच्या निमित्तात, तपाच्या प्रभावाने, विशुद्धीच्या प्रभावाने नंतर उदयाला येणारे कर्म, काही 10 वर्षांनी येणार होते, काही 50 वर्षांनी येणार होते, काही आता 10 दिवसांनी येणार होते, ते आता विशुद्धी केला त्याच्या निमित्तात सगळे उदयाला एकदम येतात आत्ता. आणि मग त्याचं फळ तुम्हाला तीव्र दिसतं. म्हणजे तुम्ही तर करताय ध्यान, पण तुम्हाला असं काही उदय येतोय, उदीरणा होतीये की त्याच्या निमित्तात जास्त प्रतिकूलता येते, त्रास होतो. काय सांगत होते मी? उदीरणा कशासाठी? तर त्या शेवटच्या समयामध्ये जेव्हा उदीरणा नियमाने होते, तुम्ही जेव्हा शेवटी, कारण या भावातले काही कर्म या भावातच फेडावे लागतात असा नियोग असतो.
त्यामुळं आयु संपत आली समजा तर मग ते कर्म फेडायचे राहणार तर चालणार नाही. कर्म तर इथले इथं फेडून जायचे. मग आयुचा काळ कमी आणि कर्म जास्त आहेत, काय होणार? नियमाने उदीर्णा होते. म्हणूनच तुम्हाला असं दिसतं की मरताना लोकांना फार अस्थिरता होते, फार संकलेश होतात, फार अस्थिर काय म्हणायचं उपयोगाची चंचलता असते, काय शरीरामध्ये भयंकर वेदना सुरू होतात. सगळं दिसतं उदय, बघितलंय आपण सगळ्यांचे अनेकांचे. मग तिथं उपयोगाला स्थिर कसं ठेवणार? कर्मांचं कार्य कर्म करणार आहे. तुमचं कार्य तुम्हाला करायसाठी शक्ती लागते जी ती आत्ता बिल्ड करायची. म्हणजे आत्ता शरीराची कंडिशन चांगली आहे, ज्ञान चांगलं आहे, इंद्रिय चांगले आहेत, आपल्याला इच्छा आहे जाणून घेण्याची, तर आत्ता त्या ज्ञानाला बळ द्या जेणेकरून त्या कर्मांचा उदय आला तर ते आपल्याला त्रस्त न करू. काय म्हणले काका? काय समज सांगा. हा म्हणजे आत्ता स्थिरता द्या. आता पण कर्मांची उदय चालू आहेत पण तुम्हाला समजत नाहीये कारण तुमचा उपयोग तिकडं नाही आहे. शरीरात त्रास होतोय का नाही होत? होतोय म्हणजे जातोय उपयोग तिकडं. म्हणजे शरीरात तर उदय चालू आहेत पण आता शक्ती आहे ना, शरीरात शक्ती आहे, ज्ञानात शक्ती आहे, त्यामुळं बेअर करू शकताय तुम्ही. पण नंतर सगळी शिथिल होत जाती शक्ती, शरीराची पण कमी होणार, इवन ज्ञान सुद्धा अस्थिर होणार. त्यामुळं सांगितलं की त्या मुनींची त्यागींची कशी संलेखना होती हो, शेवटी त्यांना नसतात का उदीर्णा नसते का? होणारच की त्यांची पण. मग ते कसं काय असं दिसतात स्थिर? त्यांनी आयुष्यभर साधना केली ना. मग आम्हाला चालत नाही. आपल्याला चालते मग होत नाही करत नाही असं म्हणायचं. करायला पाहिजे, करत नाही. कोण करणार ते? असं पकडून बांधून ठेवायचं साखळ दंडाने उपयोगाला. करायला लागणार म्हणजे वळवा. त्याच्यासाठीच आम्ही संध्याकाळी समता षोडशी वाचतोय. केलं का काय? नाही अशांती का कुछ कारण. काय आहे अशांतीचं कारण? कुठं आपण दुसऱ्याच्या मध्ये अडकायला गेलो तर अशांती आहे, हाय का नाही? हो म्हणते सनबाई. म्हणजे अशांतीचं कारण बाहेर नाही, आपल्यामध्ये. ज्ञान दृष्टी से देखो नहीं तो अशांती नहीं होगी. हो गई क्या अशांती दूर? क्या अभी अशांती है? चला थोडंसं वाचू. माझा तुमच्याकडे काय काही दिसतंय मला? परंतु येथे ग्रंथकाराने इच्छेला क्षयक्षमिकी म्हणून क्षयक्षमास दुःखाचे कारण म्हटले आहे. याचे कारण हे आहे की रागरूप इच्छा प्रवृत्ती ही क्षयक्षमिक ज्ञानाबरोबरच प्रगट होते. कळलं का? काय कळलं सांग वाक्य? रागरूप प्रवृत्ती, इच्छा प्रवृत्ती, रागरूप इच्छा प्रवृत्ती ही क्षयक्षमिक ज्ञानाबरोबरच असते. म्हणजे काय? म्हणजे राग होतो ते तर क्षयक्षमिक ज्ञान आहे, त्याच राग होतो. हा, इच्छा सांगायचं ना त्यांना. इच्छेसाठी राग म्हणजे इच्छा. चारित्र क्षयक्षमिक ज्ञानाबरोबर आहे का नाही? मग चारित्र गुणाची पर्याय म्हटले गेले ना. हो ना, म्हणूनच चाललंय की चारित्र्याची घ्यायची का ज्ञानाची घ्यायची, ह्याच्यासाठीच चाललंय शंका समाधान. इंद्रियांच्या विषय ग्रहणामध्ये जे क्रमवर्तित्व असते ते क्षयक्षमिक निमित्त आहे. कळतंय का? सावकाश समजून घेऊन. इंद्रियांच्या विषय ग्रहणामध्ये म्हणजे तुम्ही जे पण इंद्रिय घेताय ना, विषय घेताय ना ज्ञानामध्ये, तर ते ग्रहण करत असताना क्रमरूपाने प्रवृत्ती आहे, त्याला क्षयक्षम ज्ञान म्हणायचं. जसं की आपण एकानंतर एक विषयच जाणतो. तुम्हाला वाटतंय की सगळे विषय एका वेळी ग्रहण करतोय. टीव्ही बघताना किती इंद्रियांचा विषय सांगा तो? टीव्ही पाहताना किती इंद्रियांचा कार्य चालू आहे? चक्षुरेंद्रियाच्या माध्यमातून पाहतो, कर्मेंद्रिय पण आहे. सगळेच इंद्रिय. 4 कुठले? 4 3 चाटून मिटून बघ का काय वास स्पर्श इंद्रिय नाही तिथे लागत. तर तिथं सांगितलं तुम्हाला वाटते की समजा खाताय काहीतरी त्यावेळेस कसं काही खात असेल तर त्यावेळेस 5 इंद्रियांचा व्यापार चालला असं दिसतंय तुम्हाला. पण हे करताना चक्षु इंद्रिय आणि कर्णेंद्रियाचा घेतला जाईल. पण मला सांगायचंय की तुम्हाला वाटतंय 5 इंद्रियांचं युगपत कार्य चालू आहे, पण कधीही युगपत कार्य नसतं. छद्मस्थांचं कार्य एकानंतर एकच असतं, क्रमानेच असतं. इंद्रियांमध्ये
इंद्रियामध्येच की इंद्रिय ज्ञानानेच जे काय कार्य करताय ना तुम्ही, तुम्हाला वाटतंय मी खातोय, बघतोय, ऐकतोय, सगळं एका वेळी चालू आहे वाटतंय ना, एका वेळी नाही होत. म्हणूनच तुम्हाला टेस्ट कळत नाही काय बघत असताना जर खायला लागला तर, किंवा काय ऐकू येत नाही जर तुम्ही तल्ली देऊन खात असला तर, हाक मारली तर विसरलेला असतो. हो ना. मोबाईल बघत असताना कोणाला हाक मारलेली कळत नाही, बोललेलं कळत नाही, काय कळत नाही. ते वेगळं बरं का पण व्यसन मग आहे. आता चक्षु आणि कर्णेंद्रियाचं तर असं वाटतंय, पण म्हणूनच की तुम्हाला एखादं वाक्य सेंटेन्स जर ग्रहण झालं नाही तर परत तुम्ही रिवाइंड करता किंवा परत विचारता कोणाला तर काय बोलला तो. म्हणजे आहे त्यामध्ये फार लगेच उपयोग बदलतो, त्यामुळे कळत नाही आपल्याला. पण आता तुम्ही माझ्याकडे बघताय काय ऐकताय सांगा. असं पण सुई जर त्या ह्याच्यात ओवायची म्हणलं अनेक पदर, तर एका पदरातून दुसऱ्यातच जाती, म्हणजे क्रमानच जाती का नाही ती, तसं इंद्रियाची प्रवृत्ती क्रमानच होत असते. म्हणजे आता हे बंच ऑफ पेपर्स आहेत ना, तुम्ही सुई घातली त्याच्यामध्ये तर तुम्हाला वाटतं एका वेळी छेदली गेली, एकदमच पण गेलेत ना प्रत्येक एक पेपर्स छेदले गेलेत ना त्यामध्ये, ते क्रमानेच गेलेत. मग तसंच तुमचं कळत नाही, तुम्हाला पकडण्याची शक्ती नाही अक्षरशः ज्ञानामध्ये, पण ते क्रमानेच प्रवृत्त होणार. एका वेळेस सगळे इंद्रिया कार्य करत नसतात. तशी शक्ती नाही आहे छद्मस्थांची. कशासाठी सांगितलं? क्रमवर्ती. तर इंद्रिय ज्ञानामध्ये क्रमवर्तीपणा आहे, कारण क्षयक्षम आहे. पुढं मोहोदयाने ज्ञानाची जी अर्थाभिमुख परिणती होते त्यासच रागद्वेष म्हणतात. ही रागद्वेष एक्सप्लेन. ज्ञानाची जी अर्थ म्हणजे एखाद्या पदार्थाकडे जी परिणती आपली होते ती ज्ञानाचीच आहे, आणि त्यामध्ये मोहाचा उदय असल्यामुळे रागद्वेष रूपी प्रवृत्ती म्हणतात. जे पण तुम्ही जाणायला जाताय ना विषय, तर त्याच्या मागं मोहाचं कारण आहे, त्यापूर्वक जाणताय म्हणून त्याला रागद्वेष म्हणलं. म्हणूनच मग त्यांचं असं वाक्य होतं ना की जी इच्छा रागपूर्वक असते किंवा रागद्वेष उत्पन्न करते ती चारित्र्याची. मग तुमचं इवन ज्ञानाची जरी म्हटलं तरी मागं रागद्वेष आहेत. म्हणजे मला खंडन नाही करायचंय कोणाचं, फक्त एक आपलं चाललंय की कोणाचं घ्यायची नक्की, ज्ञानाची घ्यायची का चारित्र्याची घ्यायची याच्यासाठी. म्हणजे जिथे इच्छा आहे तिथे रागद्वेष आहेत, आणि तिथे जाणण्याचं कार्य पण चालू आहे, त्यामुळे दोन्हीकडे जात आहे इच्छा असं. ही रागद्वेष परिणती सचेतनाला सोडून अचेतनाच्या ठिकाणी आढळत नाही, किंवा ते केवळ मोहोदयाचेही कार्य असू शकत नाही. म्हणजे दोन्ही आहे तिथं सांगायचं. फक्त मोहाचं पण कार्य नाहीये आणि फक्त ज्ञानाचं पण कार्य नाहीये. कारण अचेतन वस्तूला काही इच्छा होत नाही, जो जाणतो त्यालाच इच्छा होती. बरोबर. जिथं ज्ञान आहे इच्छा आहे तिथं रागद्वेष आहे. बरोबर. काय काय कळलं सांग. जिथं ज्ञान आहे तिथंच इच्छा होणार ना. जिथं इच्छा आहे तिथं रागद्वेष आहे, आणि जिथं रागद्वेष आहे तिथं बंद आहे. असं सांगड घालायची का? मग ज्ञान आहे तिथे इच्छा आहे आणि तिथेच रागद्वेष आहे असं म्हणू नका. ज्ञान कारण इच्छा रहित पण ज्ञान आहे असं नाही. अज्ञान. आता नाही कसं म्हणायचं, जिथं जिथं इच्छा आहे तिथं तिथं बंद आहे, हे त्यांनी सांगितलं आज सकाळी. मग जिथं जिथं मोह आहे तिथं तिथं इच्छा आहे, आणि जिथं जिथं क्षयक्षमिक ज्ञान आहे तिथं सुद्धा इच्छा आहे. क्षयक्षमिक ज्ञान घ्यायचं असं म्हणा. क्षयक्षमिक ज्ञान आहे तिथं इच्छा आहे, इच्छा आहे तिथं रागद्वेष आहे, रागद्वेष आहे तिथं बंद आहे. त्यामुळं इच्छा ही फक्त चारित्र गुणाची पर्याय म्हणता येत नाही, आणि फक्त ज्ञान गुणाची पर्याय पण म्हणता येत नाही, तर दोन्हीची आहे ही पर्याय कथनचित असं हित सिद्ध होत. कळलं काय काय म्हणलं? चार सांगा काय म्हणलं मी. लिहा. जिथं क्षयक्षमिक ज्ञान आहे लिहा. आहे का? मास्तरच घेऊन बसले नाही. जिथं क्षयक्षमिक ज्ञान आहे तिथं काय? इच्छा आहे. जिथं इच्छा जिथं इच्छा आहे तिथं रागद्वेष परिणती आहे, आणि जिथं रागद्वेष परिणती आहे तिथं इच्छा बंद आहे. असं ॲरो करायचं असतो, असं ॲरो करायचं. बंद आहे. काय काय सांगितलं सांगा. इच्छा आहे. इच्छा आहे तिथं रागद्वेष आहे, रागद्वेष आहे तिथं बंद आहे.
शैक्षणिक ज्ञान आहे तिथे इच्छा आहे तिथे रागद्वेष आहे तिथे बंद आहे. अजून एक सांगू का काय? मग रागद्वेष म्हणजेच मोह झाला. रागद्वेष म्हणजे मोह म्हणा, इच्छा म्हणजे पण मोह म्हणा. रागद्वेष काही पण म्हणा की तुम्ही. मोहदयाला सोडून ज्ञानाची परिणती जिथं मोहदयाने ज्ञानाची जिथं परिणती होते तिथं रागद्वेष असतात. रागद्वेष परिणती सचेतनाला सोडून अचेतनाच्या ठिकाणी नसते, किंवा ते केवळ मोहोदयाचेही कार्य असू शकत नाही. केवळ मोहाचं पण कार्य नाही जे इच्छा आहे ते. पुढं जड मोहोदय. जड महोदय अर्थग्रहण रूप राग करू शकत नाही. जड मोहोदय म्हणजे आता जर ज्ञान नाही आणि नुसताच मोहाचा उदय आहे असं जर म्हटलं म्हणजे काय? जड मोहोदय म्हणजे काय? म्हणजे मोहाचा उदय नाही म्हणायचं का? मग मोहने कर्माचं नाही, मोहोदय सांगायला लागलेत की जड मोहोदय म्हणजे काय? मिथ्यात्वी घ्यायचा का? नाही बाबा, जड मोहोदय म्हणजे काय सांगायलाच पाहिजे होती काकी. प्रवचन सारची म्हणजे असं घ्यायचं 34 का? नंबरची का? ज्ञान गुण सोडून बाकीचे जे गुण आहेत. नाही हो, मग काय म्हणायचं? जड मोहोदय. जड मोहोदय सकाळच्या नयांमधनं लावा, हा? सकाळच्या नयातनं लावा. जड मोहोदय कुठं लावायचं म्हणजे कळेल. ज्ञानरूप परिणती नाही म्हणायचं का? ज्ञानरूप परिणती नाही हो. कुठं गेलं ते झालं चेतन मोहोदय. जड मोहोदय द्रव्य असं दुरुस्त व्यवहार नाही. मग जड मोहोदय म्हणजे कर्मांचा उदय. मग त्यांना सांगायचंय फक्त जड कर्मांचा उदय असताना तुम्हाला मोही व्हायला पाहिजे गरज नाहीये हे सांगितलं त्यांनी. जड मोहोदय अर्थग्रहण रूप राग करू शकत नाही. म्हणजे फक्त कर्म आहेत ते पुद्गलिक आहेत ते काय तुम्हाला राग करू शकणार आहेत? मग तुम्ही परिणत होताय तसे म्हणून राग होतोय ह्याच्यासाठी. या अपेक्षेने इच्छेला येथे क्षायक्षमिकी म्हटले आहे. मोहाच्या कार्याची व्यक्तता सुद्धा ज्ञानाद्वारेच होते, म्हणून ग्रंथकाराने विषय ग्रहण किंवा म्हणजे काय समजलं? मोहाची कार्याची व्यक्तता सुद्धा ज्ञानाद्वारेच होते. एक्सप्लेन करा. म्हणजे जेथे मोह होतो त्यावेळेस तेथे कसं व्यक्त होणार मोह तुमचा? ज्ञानाने सांग. इच्छा निर्माण झाली. मोहाचं कार्य काय? रागद्वेष परिणती आणि इच्छा. मग मोहाच्या कार्यामध्ये रागद्वेष किंवा एखादी वस्तू बद्दल मोहभाव झाला. म्हणजे मोह व्यक्त होतो तो ज्ञानाद्वारेच होतो हे सांगायला लागले. मग ते मोह कुठला पण असू दे, क्रोध मान माया लोभ, कशाने व्यक्त होतो? ज्ञानाद्वारे व्यक्त होतो. म्हणून त्यांना म्हणायचं की मोहाच्या कार्याची व्यक्तता ज्ञानाद्वारेच होते, म्हणून ग्रंथकाराने विषय ग्रहण किंवा अर्थ परिणती रूप इच्छा प्रवृत्ती ही ज्ञानावरणाच्या निमित्ताने व्यक्त होणारे दुःख आहे असे कथन केले आहे. जी काय तुम्हाला अर्थग्रहण करण्यासाठी झालेली प्रवृत्ती आहे, इच्छा आहे, ते ज्ञानावरणाचं कार्य असताना होतंय म्हणून तिथं दुःख आहे. कुठं लावलं कळलं का? इच्छा झाली काय मला जाणायचंय, हे शास्त्र काय आहे मला माहित नाहीये, हे जाणून घ्यायचंय. इच्छा झाली ना, इच्छा आहे तिथं रागद्वेष आहेत आणि तिथं दुःख आहे. म्हणून सांगतात त्यांनी की त्याचं कारण, इच्छेचं कारण माग ज्ञानावरणाचा सुद्धा निमित्त आहे. ज्ञानावरणाचं काय कार्य असतं? ज्ञानाला झाकतं, ज्ञानाला झाकतं. मग ह्याचं ज्ञान नाहीये मला आता, मग ह्याचं ज्ञान उघाड होण्यासाठी ज्ञानावरणाचं क्षरक्षम आवश्यक आहे. मग जिथं ते जाणण्यासाठी तुम्ही प्रवृत्ती करताय तर राग झाला, हे जाणून घ्यायचंय मला, आणि मग राग आहे तिथं दुःख आहे. मग इच्छा झाली तुम्हाला, त्याच्या मागं कारण कोण आहे? एक ज्ञानावरण कर्म. मग तिथं चारित्र मोहनीय कर्म नाही सांगितलं बरं का, पण चारित्र मोहनीय कर्म नाहीच आहे असं पण नाही. दोन्ही पण आहे. जाणण्याची इच्छा कोणत्याही घेतलं तरी जाणण्याची इच्छा ज्ञानच आहे ना, ज्ञानातच जाणलं जातं म्हणून. चारित्रात म्हणजे जाणलं जात नाही म्हणून चारित्र नाही असं घ्यायचं. आता मला उलट सांगा, इच्छा चारित्राची पर्याय कशी आहे?
रागद्वेष हे चारित्र्याचे पर्याय आहे. आणि म्हणजे इच्छा असं जिथं हाताने आहे, भांडाभांडी करणं वगैरे का? इच्छा आहे तिथं रागद्वेष आहेत ना. बंद हे झालं. पण आपण आता काय वाक्य वापरलं, ज्ञानामध्ये हे सगळं जाणण्याची क्रिया होती. मग हे ज्ञान हे चारित्र्य गुणाची कसं म्हटलं जाईल असं एक 12व्या स्थानापर्यंत इच्छा आहे, जिथं राग आहेस. 12व्या स्थानात क्षयक्षमिक ज्ञान आहे, मोह नाही आहे तिथं. अपूर्ण ज्ञान, मोह. चारित्र्य मोहण्याची सिद्ध करा इच्छा पर्याय. त्यांनी केलंय का नाही? बरं वाचून की पूर्ण बघू. आता ती श्लोक सोडून पुढचं वाचावं लागेल. पंचध्यायीकरांनी दुसऱ्या अध्यायामध्ये याची सविस्तर चर्चा केली आहे ती अशी. क्षयोपक्षमिकं ज्ञानं प्रत्यक्ष परिणामियत् तत्स्वरूपं न ज्ञानस्य किंतु रागक्रियास्ति वै. क्षयक्षमिक ज्ञान प्रत्यक्ष परिणामी, जे प्रत्यक्ष परिणामी आहे ते ज्ञानाचं स्वरूप नाही किंतु रागक्रिया आहे. बर. प्रत्यर्थं परिणामित्वं मथार्थानामे तदस्ति यत् अर्थमर्थपरिज्ञानं मुह्यद्विषद्यथा. प्रति अर्थाला परिणामित्व जे अर्थाचं आहे ते प्रत्येक अर्थाचं ज्ञान आहे, परिज्ञान. काय केलं आहे का खाली अर्थ बघा आहे का? अस्ति ज्ञान विना भूतो, अस्ति ज्ञाना विना भूतो रागो बुद्धि परस्पर पुरस्सर अज्ञातेऽर्थे यतो न स्यात् रागभाव खपुष्पवत्. ज्ञानाचा विनाभूत राग बुद्धी पुरस्कर असतो. अज्ञात अर्थामध्ये जर रागभाव नाही तर रागभाव नसतो असं म्हणायचं. ज्या कारणाने अज्ञात अर्थामध्ये रागभाव नसतो खपुष्पाप्रमाणे. जो विषय ज्ञात आहे त्याच्याविषयीच राग असतो, जो अज्ञात विषय आहे त्याच्याविषयी राग नसतो. काय कळलं? ज्या विषयाबद्दल आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दलच रागभाव होतो. ज्या विषयाची माहितीच नाही त्याच्याबद्दल रागभाव होत नाही. राग म्हणजे प्रेम किंवा ते मिळवायचे मला किंवा ते माझं आहे, रागभाव त्याच्याबद्दलचा. बर. आता मला भूत म्हणजे काय माहित नाही आहे, मग त्याच्याविषयी रागद्वेष होणारच नाही होत का? पण ते ऐकलं की काहीतरी वाटते की भीती. मग का होती? अज्ञात अर्थामध्ये रागद्वेष होत नाही म्हणतात की. ऐकलं ना तुम्ही सांगितल्यावर ऐकलं म्हणजे माहिती झाली. हा असं झालं हो एकांचं. मला आता कळलं एक थोड्या दिवसाखाली की एक पेशंट आहे, ते ऍडमिट होते म्हणून माझ्या डोक्यात आलं बरं का, नाही तर काय भूताला. आणि ते ऍडमिट आहेत तर ते काय म्हणायचं आता फिजिकली वीक झालेत म्हणल्यावर ते मेंटली पण जरासं वीक होत असते. हां मला त्रास होतोय, बरं नाही आहे, शक्ती गेली वगैरे. तर त्यांनी एकांना सांगितलं की म्हणले मला हॉस्पिटलमध्ये 2 भूत दिसलेत. मग त्यांनी मला विचारलं, म्हटलं त्यांना असं व्हायला लागलं, मी काय सांगू त्यांना, कसं करू? म्हटलं असं तर नाही दिसणार आहेत. हां आणि दिसले असले तरी सुद्धा तुम्हाला काय करणार आहेत? नाही ते माझ्याकडेच बघतेत असं मला सारखं वाटतंय. तुम्ही कसं बघायला आता? म्हणजे ते भूत बघतायत म्हणल्यावर अजून थोडं, आणि ऑलरेडी ते वीक म्हणल्यावर ते घाबरायला लागलेत म्हणले. मग मी त्यांना कसं संबोधन करू? म्हणले एकतर त्यांचं परिणामातून क्षमावली करायला सांगा, आणि ते काय आपल्याला करणार नाही आहे तेवढा विश्वास द्या, दुसरं काय. आणि जर त्यात त्यांना नाही जर स्थिर झाले तर म्हणलं ते भूत घेऊन सगळीकडे फिरणार. हॉस्पिटलमध्ये तर आत्ता म्हणतात तिथं दिसतंय, घरी गेल्यावर पण म्हणणार तुम्हाला दिसतंय, तिथं कसं सोडवणार? त्यामुळे आत्ता तोडा त्या विषयाला. कसलं असलं काय भूत वगैरे कशासाठी सांगतो? म्हणजे अज्ञात अर्थामध्ये रागद्वेष प्रवृत्ती होत नाही. ज्ञात भूत हे विषय जाणू नये तुम्हाला म्हणूनच प्रवृत्ती होतीये. नाहीच माहित आहे असं नाहीये. काय असते भूत? जर माहित नसतं तर त्याच्याबद्दल भय पण नसतं, पण आहे माहिती काहीतरी त्याच्याबद्दल. काय माहिती आहे? मग भीती वाटते का नाही? भीतीदायक आहे एवढं तर आपल्याला माहिती ना. बाकी आता त्यांनी सांगितलं ना उदाहरण, खपुष्प. खपुष्प म्हणजे आकाशाचं फूल.
त्याच्याबद्दल राग आहे का द्वेष आहे? काहीच नाही, कारण ती वस्तूच नाही. का मग असंच आहे हो. भूत पण काय असतो काका? आहे का भूत इथं कुठं? म्हणजे भूत ही वस्तू नाही आहे ऍक्च्युली, पण लोकांनी उगीच आपलं काढले. एकाने सांगितलं की दुसऱ्यांनी मानलं, तिसऱ्याने राग द्वेष केला आणि चौथा घाबरला. तुम्ही कशात बसताय बघा. क्षयक्षमिक ज्ञान, क्षयक्षमिक ज्ञान पदार्थास ग्रहण करीत असताना तद्रूप परिणत होते, ज्ञेयार्थ परिणमन करते. हे वस्तुतः ज्ञानाचे स्वरूप नाही. ती जे काय रागक्रिया आहे. वस्तू जे काय वस्तू जाणायला जातात त्यावेळेस त्या ज्ञेयार्थ परिणमन करतो. म्हणजे काय? त्या वस्तू रूपात परिणाम करतो. ज्ञेयार्थ परिणाम म्हणजे रागद्वेषरूप परिणाम होतो. चांगलं झालं वाईट झालं हे ह्याला म्हणायचं ज्ञेयार्थ परिणमन. काय झालं? धंद्यामध्ये नुकसान झालं, काय केलं? फायदा झाला. ज्ञाता राहिलो म्हणा किंवा काका, ज्ञाता राहिला का नाही? काय त्याचं काय अर्थ? ज्ञेयार्थ परिणाम म्हणजे नुकसान झालं की हाय हाय करणार, दुःख करणार, मग काय त्याच्या निमित्तात परत तसेच उदय येणार. आणि लाभ झाला तर पुन्हा मग त्यात हर्ष करणार, आनंद मानणार. हे ज्ञेयार्थ परिणाम. जसं सांगितलं ना ते सांगा सेठजींची गोष्ट, त्या ते जहाज बुडले माहिती आहे की? सांगा हो, सांगा की सांगा सेठजींची गोष्ट. म्हणजे ती परवाच कालच कोणीतरी घेतली ना, की ते काहीतरी कापसाने भरलेलं जहाज, तेच ना? होय का? माहित नाही, नवीन उदाहरण. कापसानं भरलेलं जहाज आलेलं आहे आणि त्या जे गाद्या वगैरे करतो तो पिंजारी. नाही नाही नाही, ते नाही, ते नाही, ते मानसिक रोगी झाले. म्हणतात की माझं व्यवस्थित चांगलं चाललंय आणि परत नंतर त्यांना कळते की जहाज बुडलेलं आहे, वादळात केलेलं आहे. परत 2 दिवसांनी निरोप येतो की आपलं व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. असं म्हणजे ते सेठजी असतात आणि ते ज्ञानी आहेत आणि त्यांचा वर्कर येऊन सांगितलं त्याला की आपले 7 जहाज पाण्यात बुडाले, असं म्हणून तो शोक करतोय, ओरडतोय, असं कसं झालं, किती नुकसान झालं. पण सेठजी स्थिर. मग म्हणले ठीक आहे, गेले ना, काय करायचं त्याला. अशी इतकी त्यांची परिणती स्थिर. आणि मग 4 दिवसांनी परत निरोप आला की जे बुडाले ना ते आपले जहाज नव्हते. मग ह्याला किती आनंद त्या वर्करलाच, तरी पण सेठजी स्थिर. ह्याला म्हणायचं ज्ञानार्थ परिणमन. आणि ज्ञेयार्थ म्हणजे तुम्ही काय केलं असता? काय केलं असतं? जहाज नाही, तुमच्या गाड्या. तुमच्या गाड्या दुकानात येणार होते आणि ते आले नाहीत, काय झालं? ज्ञेयार्थ परिणमन करतो. त्याच्या निमित्तातच परत रागद्वेष होतात, परत संसार वाढतो. प्रत्येक पदार्थ स्वयं परिणमनशील असून ज्ञेय आणि ज्ञान यांचे परस्पर निमित्ताने परिणमन होत असते. अज्ञ संसारी जीव ज्या क्षणी जाणतो त्या क्षणी पदार्थामध्ये मोह, राग आणि द्वेष करतो. जे पण पदार्थ जाणायला जाता ना त्याच्याबरोबर तुम्ही जोडता त्या रागद्वेषाला. नुसतं जाणत नाही. उदाहरण सांगा. कुठलाही पदार्थ जाणायला जाता त्याच्या मागं रागद्वेष जोडता तुम्ही. कसं? हे चांगलं झालं नाही, हे असंच झालं, तसंच करायला साडी खरेदी करायला गेलो, झालं, हे आलं की नाही. साड्याच घेऊन बसलाय ज्ञानात. नाही असं नाही, कुठलाही पदार्थ सांगतायत ना, मग आता त्याच्याविषयी रागद्वेष जोडता तुम्ही. कसं? बोला. आता मी आले घरी, राग जोडला आणि तेच कोणतरी रस्त्यावर शत्रू असेल आणि तो आला घरामध्ये तर द्वेष. म्हणजे कोणालाही जाणत असताना तिथं माग नकळत भाव जोडलेले असतात हे, आणि त्याच्यामुळेच तर परिणाम परत बिघडतात. हो, म्हणून नका ना जोडू. आहे, कळलंय ना आपल्याला, ज्ञान झालंय ना, जेवढं शक्य आहे तेवढं त्या ज्ञानाला सेफ ठेवा. जेवढं शक्य आहे तेवढी आराधना करण्यासाठी वापरा ते ज्ञान. नको असले विषय कशा आहे आपल्याला परत परत पुन्हा त्या संसारात अडकायचं नाही. नाही नाही, कुठल्या कुठल्या भवामध्ये आपल्याला फिरायचं नाही आहे त्या कषायांमध्ये. सारांश. बुद्धी पुरस्सर राग ज्ञानाशी अविनाभावी असतो. राग ज्ञानाशी अविनाभावी असतो. ते घेतलंय ना, ज्ञान अविनाभावी राग असतो. अज्ञात पदार्थामध्ये रागभाव कधीही होत नसताना तसे मानणे आकाश कुसुमाप्रमाणे असंभाव्य आहे. जिथं तो विषय ज्ञात नाहीये त्याच्याविषयी राग होणं म्हणणं
आकाश कुसुमाप्रमाणे आहे. जे विषय माहित नाही त्याच्यामध्ये राग होत नाही. यामुळे इच्छेला उपचाराने क्षायुक्षमिकी म्हटले आहे. म्हणून इच्छा ही क्षायुक्षमिक आहे. याचा अर्थ असा घेऊ नये की रागाला सोडून क्षायुक्षमिक ज्ञान नसतेच. व्याप्ती एकतर्फी आहे. राग भाव अर्थग्रहण रूप परिणतीला सोडून असू शकत नाही. परंतु अर्थग्रहण रूप क्षायुक्षमिक उपयोग प्रवृत्ती ही राग भावाने विरहित असू शकते. कुठं 11-12 स्थानामध्येच लावायचं. मात्र स्वपरभेद विज्ञान नसणाऱ्या मिथ्या दृष्टीला ज्ञान आणि राग यांचा संमिश्र स्वाद येतो. याच अपेक्षेने क्षयोक्षमाला दुःखाचे कारण म्हटले आहे. जिथं राग आणि ज्ञान मिसळलं तिथं त्याला तसाच अनुभव येणार आणि तो मिथ्यादृष्टी जीव आहे. त्यामुळं क्षयोक्षमिक ज्ञान दुःखाचं कारण म्हणलं. यामुळे वस्तूचा स्वभाव हा कधीही दुःखरूप नसतो. या सिद्धांतासही बाधा येत नाही. काय सांगितलं? वस्तूचा स्वभाव कधीही दुःखरूप नसतो. एक्सप्लेन करा. वस्तूचा स्वभाव दुःखरूप नसतो. सांगा. वस्तू पुद्गलच आहे. स्वभाव दुःखरूप असता तर सगळ्यालाच दुःख झालं असतं ना. स्वभाव जर दुःखरूप असता तर सगळे जीवच दुःखी दिसून आले असतात. सिद्ध भगवान कोण सुखी दिसतंय मंदिराचे वगैरे सुखी दिसतात, पण दुःखी दिसते. वस्तू कुठली जाणली जातीये त्याच्यामध्ये दुःख नाहीये. भले ते असं म्हणायचं. म्हणजे वस्तू ही न दुःखाला कारण आहे न दुःखयुक्त आहे. जर ती वस्तू दुःखरूप असती तर ती जी पण जाणणार जो पण जीव तर त्याला दुःखच व्हायला पाहिजे. असं तर नाही होत. सर्वज्ञ तर सगळ्या वस्तूंना जाणतायत. त्यामुळं कुठली जी वस्तू ज्ञानात जी येते तिचा स्वभाव दुःख. मग आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा दुःख नाही आहे. मग कुठून येतोय पर्यायामध्ये दुःख? दुःखी आहे का सुखी आहे काका? दुःखी नाही आहे. आपण वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडून परिणाम तसे करतो. विभावर परिणाम करतो म्हणून दुःख होतं. म्हणजे स्वभावात दुःख नाहीये. मग पर्याय दुःख काय येते? शोध घ्यायला पाहिजे ना त्या कारणाचा. म्हणूनच तेच आम्ही घेतलं परवा प्रयोग की अशांती हे त्या अशांतीचं कारण शोधा तर त्याला नष्ट केल्यावर अशांती नष्ट होणार. बाहेरून तुम्ही वस्तू दूर करायला जाते आणि शांत व्हायला जाते तर होणार नाहीये. कारण एक वस्तू दूर झाली, एक द्रव्य क्षेत्र कालभाव दूर झाला, दुसरं येणार संयोगामध्ये. त्याच्या निमित्तात सुद्धा अशांती होईल. मग म्हणून बाहेर कुठल्याही वस्तू वगैरे दुःखाचं कारण अशांतीचं कारण नाही. शोधलात का? अशांतीचं कारण काय आहे? कोण आहे नाही म्हणले बरं का मी. काय आहे अशांतीचं कारण? असं फटफट सांगताय तुम्ही. जर असं टॅली करा बरं का स्वतःला असं. आणि अनेक ठिकाणी अशांती जिथं होती ना सगळ्या ठिकाणी कारण शोधा. का अशांती होती? आपली मान्यता आहे. परत ह्याच्यातून मला सुख मिळतंय, ह्याच्यातून मला दुःख होतंय, त्याच्यापासून आपण बाजू. पण आहे का खरं त्या वस्तूमध्ये? आपण आपल्या मान्यतेवर त्याला सुखी दुःखी मानतो ना. आपल्याला सुख वाटतं ते एखाद्या गोष्टीला. की आता गुलाबजामचं उदाहरण दिलं जातं खाण्यामध्ये सुद्धा. की 1 खायला 2 खायला खूप आवडतं, 50 खायले समजा. पण तिथनं परत आपल्याला कसं वाटतं नको नको बाबा आता नाही खायला पाहिजे. म्हणजे त्यातनं जर खरं सुख येत असतं किंवा त्यातनं जर मला आनंद वाटत असता तर मी सतत खायलाच राहायला पाहिजे. अशांतीचं कारण काय तिथं? गुलाबजामुन. तसं नाही. नाही मी ते कारण शोधा म्हणते. हो, जे पण वस्तू आपल्याला वाटते की ह्याच्या निमित्तात मला अशांती आहे ना, तर अशांतीचं मूळ कारण काय आहे? तिथं अशांती झाली तुम्हाला जेव्हा तो पदार्थ संयोगात आला किंवा काय आपण खाल्लं भोगलं गेलो आलो कोणी भेटलं ते अशांतीचं कारण वाटतंय. पण मूळ कारण काय आहे? काय काका? ज्ञानामध्ये आपली कमजोरी माझ्यात आहे. ते कारण माझ्यात आहे, बाहेर नाही आहे. त्या कारणाला नष्ट करा तर अशांती नष्ट होणार आहे. त्यामुळं मुनिराजांना सांगितलं ना, पूर्वगृहस्थ दशेतले अनेक वैरी येतात समोर त्यांच्या. अनेक कोणी पूर्वीचे काय असतील शत्रू वगैरे ते येतात समोर. अशांती का नाही होत त्यांना? पूर्वी अशांती होत होती, आता का नाही होत? त्यांनी त्या कारणाचा नाश केलाय. हो, म्हणून तुम्ही काय सांगता ते प्रवचन सारचं एक हेडिंग 159 गाथेचं कारण विनाश अभ्यास. कशाच्या कारणाचा विनाशाचा अभ्यास? 159 गाथेचं हेडिंग. किती वेळा घेतले की आता जितवयाने तुम्ही काय आता असं आता बाय हार्ट आहे तुम्हाला काकीजी. काका सांगा काय सांगितलं होतं? मोहाच्या
कारणाच्या विनाशाचा अभ्यास आहे असं काहीतरी सांगितलंय ना. काय सांगितलंय? परद्रव्य संयोग कारण विनाश हा अभ्यास आहे असं काहीतरी घेतलंय. परद्रव्याचा विनाश नाही करायचा, परद्रव्याच्या निमित्तात होणारा मोह असं काय. म्हणजे आपलाच विचार आपल्याला कारणीभूत आहे ना सगळ्यात. आपण जो त्याच्याबद्दल माझा एकत्व ममत्व म्हणजे हे करतो माझा म्हणायचं म्हणजे मग तिथं आपण स्वतःला फोकस करतो. नाही तर स्वतः मी जे विचार दुसऱ्याबद्दल जे येणार आहे माझे तेच मला कारणीभूत आहेत सुखाला दुःखाला असतात. दुसरे कोणते? कुठं अशांत होता सांगा बघू. कुठं अशांत होता सांगा, मग मी सांगते कारण काय तुम्हाला. आपण स्वतःमध्येच मी 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 अशांत कधी होतो हे सांगा. का की अशांत होता का शांत राहता? काय सुनबाई सांगा, अशांत आहेत का शांत आपल्या आहेत? मनासारखी गोष्ट नाही झाली की आपण एकदम हे होतो ना अशांत. कारण सांगा आता तिथं. माझ्या मनासारखी गोष्ट नाही झाली की अशांती होते. आते ना तुम्ही का तिथं बसलाय बाल्कनीमध्ये? मग अशांती का झाली तिथं? मूळ कारण काय आहे? हा, आणि त्यांनी माझ्या बरोबर नीट वागावं हे भाव आहेत ना तुमचे चुकीचे. इथे परिणाम आहेत, ते परिणामांनी तुम्ही दुःखी आहात, तिथं अशांती आहे. हा, आणि सुखी कोण करणार तुम्हाला? मग का दुःखी आहे आतापर्यंत? हा, सगळं समजतंय आपल्याला तरी सुद्धा आपण दुःखीच राहतोय. आपल्याला त्या दुःखातच आनंद आहे. सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. मग करताय का आता? मग आता ह्याच्या पुढे शांतीच शांती आपल्याला. सगळी अशांती नष्टच. आपलं अज्ञान दूर केलं आपण शांती. हा, विनाशम अभ्यस्यति. परद्रव्य संयोग कारण विनाश आहे, त्याचा विनाश करायचा अभ्यास आहे. काय म्हणा? परद्रव्याच्या संयोगाचं जे कारण, परद्रव्य संयोग कारण विनाशाचा अभ्यास आहे. परद्रव्याचा अभाव करायचा नाहीये. परद्रव्याच्या संयोगाच्या कारणाचा म्हणजे अशुद्धोपयोगाचा. म्हणजे ते समजून घ्या काय सांगायचं त्याच्यातून. परद्रव्याच्या संयोगाच्या परद्रव्य दुःखाचं कारण नाही, संयोग दुःखाचं कारण नाहीये. परद्रव्याच्या संयोगाच्या कारणाचा अभाव करायचा. कारण स्वयंच घेतला आपण. संयोगी भाव वगैरे घेतो की नाही. संयोग दुःखाचं कारण आहे, निय दुःखाचं कारण आहे. तिथं होणारे जे भाव आपले होतात तेच अशुद्धोपयोग दुःखाचं कारण. आपण परीक्षण स्वतःच करा की मी जर दुःखी होतोय, मी अशांत होतोय, तर तिथं कारण मी आहे माझं. कोण दुसरं मला दुःखी करू शकत नाही. जगामध्ये कोणाचीच शक्ती नाही आहे अशी. म्हणून तिथं त्या सतींच्या गोष्टी वगैरे वाचता तर तुम्हाला किती वाजले? तर तिथं त्या सती तुम्हाला बोध तेच देत आहेत. त्यांना इतके उपसर्ग होत आहेत, इतके भयंकर परिस्थिती येत आहेत त्यांच्यावर, पण त्या अशांत नाही होत आहेत. सीतेला गर्भवती अवस्थेमध्ये त्या हिंस्त्र श्वापदांच्या जंगलात सोडलं. किती इझिली वाचतोय आपण. ती स्थिर राहिली, धर्माला नाही सोडलं, त्या रामाला नाही दोष दिला. काय जरा तरी आपल्याला टच झालं का आतमध्ये असं? म्हणून स्वतःला तिथे ठेवून बघा असं म्हणतो आम्ही. काय केलं असतं आपण? द्रौपदी काकी दोष दिले, लवकुश जन्मले असते माहिती का तुम्हाला? तद्भवमोक्षगामी जीव. म्हणजे ती स्थिर कशी राहू शकली अशा परिस्थितीमध्ये सुद्धा? म्हणजे आपण ते धर्माला इतकं तिने महत्त्व दिलेलं, इतकं तिने उतरवलं होतं स्वतःमध्ये, परिणतीमध्ये. नुसतं शब्दात उतरून काय उपयोग आहे? शब्द सगळे शिकले तो आपल्याला, पण तशी यायला पाहिजे बाहेर. परिणतीमध्ये उतरायला पाहिजे, तर बाहेर अशांती होणार नाही. संपलं का ते? ज्ञान स्वभाव हा वस्तुतः जीवाच्या कर्मबंधास आणि दुःखास कारण पडत नाही. ज्ञान स्वभाव हा दुःखाला किंवा बंधाला कारण नाही. पुढे सांगितलं सांगा समयसारमध्ये. ज्ञान हे बंधाचं कारण नाही. आता ऍक्च्युली ते स्वभाव सांगतायत, मी आपलं ज्ञान म्हणते तुम्हाला. ज्ञान बंधाचं कारण. पुढे सांगितलं ज्ञान बंधाचं कारण नाही. 72 गाथा म्हणा. नादून आसवान सुचित्तम च विवरीय भावं च दुःखस्य कारणं तिय तदो नियत्यं कुणदिजीव. काय सांगितलं त्यामध्ये? आसरो ज्ञानाने मुक्ती होतीये. पहिला शब्दच घेतला ना, जाणून. मग कोणाला जाणून? ह्या सगळ्यांना जाणून. आश्रवाचा स्वभाव कसा आहे हे जाणून तुम्ही प्रयत्न केला तर ज्ञानच मुक्तीचं कारण आहे.
ज्ञानच अबंधाचं कारण आहे आणि ज्ञान बंधाचं कारण कधी? ज्ञान जर बंधाचं कारण असतं तर सिद्ध भगवान म्हणा असं म्हणजे नाही, ज्ञानच बंधाचं कारण आहे हे पण सिद्ध केलंय म्हणजे समय क्षणिक जगन्य ज्ञान हे बंधाचं कुठं कारण. सांगा? तुम्ही ऐकलंय प्रवचन, कारण मी तेच ऐकलंय आज सकाळी. जितोबाईंचं प्रवचन तुम्ही ऐकलंय. मी नाही ऐकलं, पण ते जगन्य ज्ञान हे बंधाचं कारण आहे. म्हणा 171 72 कुठली गाथा? 171 समयसार होय? 72 जगन्य ज्ञान बंधाचं कारण आहे. गुरुजी फेरे नाही ऐसा मत करो. काय सांगितलं तिथं? 3 प्रकारांनी सांगितलं. जगन्य ज्ञान कशाला म्हणायचं काका? जगन्य ज्ञान म्हणजे पहिलं सांगितलं मिथ्यात्व सहित ज्ञान. लिहा काय म्हणले? जगन्य ज्ञान कशाला म्हणायचं? मग 1 ते 3 गुणस्थानामध्ये असणारं ज्ञान जगन्य ज्ञान आहे. परत 1 ते 10 गुणस्थानात असणारं ज्ञान जगन्य ज्ञान आहे आणि 1 ते 12 गुणस्थानात असणारं ज्ञान सुद्धा जगन्य ज्ञान आहे. 3 अपेक्षा सांगितल्या. पहिलं 1 ते 3 मध्ये मिथ्यात्वजनित असलेलं, नंतर 1 ते 10 पर्यंत 12 पर्यंत 1 ते 10 पर्यंत मोह सहित असलेलं आणि आता चारित्र मोह धरायचं तिथं तशा अपेक्षेने म्हणतात 1 ते 10 पर्यंत. आणि 1 ते 12 पर्यंत म्हणत असताना क्षयक्षमिक ज्ञान आहे ते क्षयिक ज्ञानाच्या अपेक्षेने जगन्य ज्ञान आहे. मग आता तुम्हाला स्वभावाचं अवलंबन घेण्यासाठी जे ज्ञान प्रकट झालं, जे झालं अनुभूती झाली ज्या ज्ञानामध्ये, ते ज्ञान जगन्य नाही आहे. कुठल्या अपेक्षेने? ज्या ज्ञानाने आत्म्याला जाणलं ते ज्ञान जगन्य नाही. कुठल्या अपेक्षेने? मिथ्यात्व रहित झालं म्हणून जगन्य ज्ञान नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला पुढच्याची अपेक्षा आहे ना. 1 ते 3 गुणस्थानवरतीचं जगन्य ज्ञान का मिथ्यात्वाने सहित आहे, म्हणजेच सम्यक्त्व सहित ज्ञान जगन्य नसतं. आणि पुढं 1 ते 10 गुणस्थानातलं ज्ञान मोह सहित आहे, म्हणजेच त्याच्यावरचं ज्ञान मोहरहित असताना ते जगन्य ज्ञान नाहीये, म्हणून त्याच्या अपेक्षेने खालचं ज्ञान जगन्य म्हणलं. आणि 1 ते 12 गुणस्थानातलं म्हणजे केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने ते सगळे ज्ञान जगन्य आहे. म्हणून ज्ञानाला कधी बंधाचं कारण म्हणणार, कधी ज्ञानालाच मुक्तीचं कारण म्हणणार. आणि कधी ज्ञान न बंधाला कारण आहे न मुक्तीला कारण आहे. म्हणजे तो ज्ञान स्वभाव कसा आहे? स्थिर आहे, जसा आहे तसा. वस्तुतः जीवाच्या कर्मबंधास आणि दुःखास कारण पडत नाही. ज्ञान स्वभाव हा वस्तुतः जीवाच्या कर्मबंधास आणि दुःखास कारण पडत नाही. स्वभाव घेतलाय तिथं. ते ज्ञान आपण म्हणत असताना ज्ञान पर्यायाची चर्चा होती. परंतु लोखंडाच्या संपर्काने अग्नी बळवला जातो, त्याप्रमाणे दुःखद रागाच्या साहचर्यामुळे ज्ञान हे दुःखरूप झाले आहे. जसं लोखंडाला कोणी मारू शकत नाही, कोणी त्रास देऊ शकत नाही, पण जेव्हा ते लोखंड अग्नीच्या संपर्कात येतं, ती अग्नी घुसली त्या लोखंडामध्ये तर घाव सहन करावं लागतात. त्या कोणाला? हा का अग्नीला? हा, त्यामुळे अग्नीला म्हणायचं होतं मला. तुम्ही सगळंच ऐकायलंय काय सांगाल ते. अग्नीला कोणी मारू शकत नाही. हा, पण जर ती अग्नी शिरली लोखंडामध्ये तर अग्नीला पण घाव सहन करावे लागतात. म्हणून तुम्ही कुठे शिरलाय ते सांगा. ते तुम्हाला घाव का मिळते? तुम्ही शिरलाय या शरीरामध्ये, तुम्ही शिरलाय संयोगामध्ये, तुम्ही शिरलाय सगळ्या विभावांमध्ये, आणि मग त्यामुळं त्याच्याबरोबर तुम्हाला पण घाव सहन नाही. तर जीवाला कोण पकडू शकते आणि कोण मारू शकते, कोण त्रास देऊ शकते? पण तुम्ही स्वतः प्रवेश केलाय ना त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही पण त्रस्त होताय, दुःखी होताय संसारात. मग आता संसाराचा अंत करायचा आहे आपल्याला, तर सारखं एवढे उज्ज्वल भाव करा की मला या संसारात कधीच पडायचं नाहीये, मला कधी भवाभवामध्ये शरीरामध्ये जायचं नाहीये. त्यामुळे समाधी वर्ण भाषा वाचत जावा की फार छान आहे, रोज वाचायचं. त्या जिनेंद्रार्चनामध्ये आहेत ना मागं 53 कडवे, प्रत्येक एकेका कडव्यातून एवढी सुंदर भावभासना आहे ना, असं आपल्याला शरीरापासून भिन्नता जाणीव व्हायला पाहिजे. रोज म्हणत जावा. त्याच्या निमित्तात आणि विशुद्धी होती एक आपल्याला, त्या शरीरापासून भिन्नता जाणीव होण्याचं एक कारण आहे. म्हणून जाणा आम्ही रागद्वेषाने रहित ज्ञानमय जीव आहे.
मी निराग आहे, निर्द्वेष आहे. मी निसंग आहे. हा मी इच्छेने रहित आहे, निरीच्छ स्वरूपाला जाणार. हा मी क्रोध, माया, लोभ या विभाव भावाने रहित आहे. हा मी ज्ञायक स्वरूपी भगवान आत्मा आहे, जाणार. ज्ञायक स्वरूपोहम, निरीच्छ स्वरूपोहम, निराग स्वरूपोहम, निष्कषाय स्वरूपोहम. ओम विष्णु.